तर सामना वीर म्हणून घोषित केला गेलाय। लास्ट मॅच अंतिम मॅच असेल आजच्या रात्रीतील आणि जरूर एक टीम क्वालिफाय होणार आहे। अर्थातच ट्रॉफीचा हकदार कोणता संघ असेल, आई रायपादेवी रावे की मग रामवाडीचा राजा। बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल। 3 षटकांचा हा सामना। खरं तर बरेचसे प्रेक्षक आत्ता देखील सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत। खास करून राव्याचे सर्व समर्थक त्यांचं या ठिकाणी आपण मनपूर्वक स्वागत करूया। 2:10 झालेत। अंतिम मॅच आजची खरं तर पहिली रात्र सीतामाई अर्जुन गल्ली एकता ग्रुप जिथे आयोजित मैत्री चषक 2025 हे पर्व 6 रात्रीत क्रिकेटचा थरार खरं तर आपण पाहणार आहोत। सलामवीर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतील। एका बाजूने अतुल वगरे आणि त्याला साथ देईल प्रथमेश पाटील। पहिल्या षटकासाठी ओमकार पाटील, क्या बात आहे। पहिल्या मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन राहिलं, प्लेअर ऑफ द मॅच। सेकंड मॅच मध्ये देखील सामना वीर पारितोषिकाच्या अगदी जवळ हा खेळाडू, परंतु एक रन्स खर्च करत 3 विकेट्स ज्या गोलंदाजाने घेतल्या हर्षद मोकल हा खेळाडू खरं तर दुसऱ्या फेरीतील सामन्यामध्ये सामना वीर राहिला। ओमकार पाटील खूप चांगलं नेतृत्व, खूप चांगली गोलंदाजी, कमालीची फलंदाजी आणि तितकीच चांगलं क्षेत्ररक्षण ज्या खेळाडूकडे आहे, असा एक गुणवान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय। वॉर्मअप करत असताना ॲक्युरसी आणि स्पीड ज्याचा नेहमी आपण पाहिलंय, परंतु आपल्या गावाच्या नावासाठी संघर्षमय क्रिकेट जो खेळाडू करत राहिलाय आणि सध्याच्या परिस्थितीत करतोय, असा खरं तर राव्याचा सुपरस्टार ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। आजच्या रात्रीतील शेवटची लढाई, गेम ऑन, फर्स्ट बॉल। हो क्या बात है, टो क्रशिंग यॉर्कर, अगदी बुंद्यात चेंडूला फेकलाय यॉर्कर आणि त्याचं प्रत्युत्तर देत असताना प्रथमेश पाटीलच्या बॅट मधून आली एक सिंगल रन। प्रथमेश पाटील आणि अतुल वगरे जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर जरूर तुम्हाला पाहायला मिळतील। राईट आर्म राऊंड विकेटने फेकले, चेंडू घाई करावी लागली, धावबाची होती संधी, परंतु एक्स्ट्रा 1 रन्स जरूर खर्च करावी लागली। रावे टीमला हरकत नाहीये, परंतु खरं तरी विकेट अतिशय महत्वाची होती। जर का स्टँड वरती चेंडू आदलला असता तर मग काय झालं असतं, कदाचित तिसऱ्या पंचांची मदत देखील घ्यावी लागली असती। 2 रन्स जरूर पाहायला मिळाल्या अतुल वगरेच्या बॅट मधून। 3 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय। मागच्या मॅच मध्ये कमालीचं षटक ज्या गोलंदाजाने फेकलं आणि आपल्या टीमला कमबॅक करून दिलं, असा गोलंदाज जरूर आपण पाहतोय। चला संतोष दादा तिकडे फेरफटका मारतायत। हो क्या बात है, क्या बात है, जबरदस्त भन्नाट वेग आणि लाईन त्यांनी लेंथ किती कमालीची आहे। अचूक टप्पा, नियंत्रण, वेगावर स्वार होऊन खरं तर गोलंदाजी करत असताना हा सुपरस्टार खेळाडू ओमकार पाटील ला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। 3 रन्स स्कोर कार्ड वरती
जरूर आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. हो, आणखीन एक बॅक टू बॅक कॉफी बुक स्टाईल मध्ये ती गोलंदाजी आपण पाहतोय. खरं तर ओमकार पाटील, ती ताकद, ती पॉवर, ती ॲक्युरेसी, तो क्लास, सर्व काही या मागच्या 2 चेंडूंवरती आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त बॉलिंग, राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना खरं तर या गोलंदाजाला आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. 3 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय. हो, आणखीन एक डॉट बॉल. कदाचित ओमकार स्वतःला म्हणत असेल की मी देखील काही डॉट बॉल खेळलोय, मग मी डॉट बॉल फेकू शकत नाही का? आणि त्याचं प्रत्युत्तर देत असताना हा गोलंदाज आज मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त भन्नाट गोलंदाजी. हो, आणखीन एक कदाचित डॉट बॉल असता, परंतु नियतीला ते मान्य नाहीये. वाईटचा इशारा आलाय. 1+1 गेट 1 बाय 1 फ्री असं म्हणावं लागेल. एसटी रक्षक चंदन पाटील खरं तर किपरच्या भूमिकेत चंदन पाटीलला आपण पाहतोय. मिस्टेक झाली होतं, हरकत नाहीये. मोठ्या खेळाडूंकडून देखील भरपूर वेळेला मिस्टेक होत असताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु मोक्याच्या क्षणी, निर्णायक क्षणी तुम्ही अशा प्रकारची मिस्टेक करू शकत नाहीयेत. रामवाडीचा राजा हा टीम देखील एक बलाढ्य टीम आहे. शॉर्ट पिच चेंडू आहे, खराब चेंडू होता. मागच्या मॅच मध्ये देखील शेवटच्या चेंडूवरती चौकार आला होता ओमकारच्या अगेन्स्ट. याही देखील मॅच मधील शेवटचा चेंडू अगदी आपटला. खांद्याचा अतिरिक्त वापर, मग त्या चेंडूला सरळ पाठवलं डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रामवाडीच्या राजा टीम साठी हा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या 9 रन्स, 9 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. अतुल वगरे आणि प्रथमेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळाली. पॉवर प्लेचं षटक खरं तर अक्षरशः गाजवलं ओमकारने, परंतु एक अपवाद जरूर राहिला. अर्थातच लास्ट बॉल वरती आलेला चौकार आणि जी कसर होती ती पूर्ण केली रामवाडे टीमने असं म्हणावं लागेल. 9 धावा स्कोर कार्ड वरती. ऑन स्ट्राईकला अतुल वगरेला आपण पाहू शकताय. बॉलिंग ट्रॅक वरती मागच्या मॅचचा हिरो हर्षलचा हा चेंडू लाऊडली अपील. काय उत्साह, कॉन्फिडन्स जरूर पाहायला मिळाला. पहिला चेंडू डॉट बॉल राहिलाय. मागच्या मॅच मध्ये मॅच विनिंग गोलंदाजी ज्यांनी केले, 3 विकेट्स घेत फक्त 1 रन्स खर्च केली. आय थिंक 22 धावा खरं तर डिफेंड करायच्या होत्या आणि ते करून दाखवलं आई रायबादेवी रावे टीमने. हर्षद मोकल, हा शॉर्ट पिच खराब चेंडू आहे. पुलचा फटका, विकेटच्या मधोमध चेंडू तुम्ही फेकू शकत नाहीयेत. सोपा चेंडू होता, अप्रतिम कनेक्शन, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतो हवाई सफर, स्टँड अँड डिलिव्हर, सिक्सर. 15 धावा धाव फलकावरती जरूर आता पाहायला मिळतील. कमीत कमी धाव संख्येपर्यंत रोखावं लागेल, अन्यथा लो स्कोरिंग मॅच नव्हे तर हाय स्कोरिंग मॅच तुम्हाला पाहावी लागेल. परंतु तो क्लास, ती पॉवर आणि तो अनुभव आज सर्व काही पाहायला मिळालं अतुल वगैरे कडून. हो, स्विच हिट करायचं होतं, माइंडसेट खराब आहे, शॉट सिलेक्शन खराब है. सीधी उंगली से घी निकल रहा है तो उंगली टेढ़ी क्यों करने की. परंतु एक वेगळा फटका, एक वेगळा अंदाज त्या ठिकाणी दाखवायचा होता कदाचित आणि त्यामध्ये खरं तर मिस केलंय एका चेंडूला.
हा देखील चेंडू, इट्स अ नो बॉल. चला कदाचित ओव्हरस्टेपचा हा नो बॉल असेल. हनुमानजी नाईक देखील त्या ठिकाणी सांगतायत ओव्हरस्टेप. लाईनच्या पुढे जर का तुमचा शूज पाय जाईल तर मग पंच तुम्हाला दंडित करतील. क्रिकेटमधला नियम आहे. नो बॉलची एक सिंगल रन्स. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतील. 16 धावा. चला रेफर करायचं का नो साठी? इट्स ओके. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने DRS घेतलाय. आमचे ऑफिशियली तिसरे पंच JK पाटील सर या ठिकाणी जरूर चेक करतील की ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल आहे का. खरं तर जी क्रीज आहे, जी लाईन आहे, त्याच्या पलीकडे जर का शूज गेला असेल तर मग हा नो बॉल घोषित केला जाईल. नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून फ्रेम बाय फ्रेम या ठिकाणी जरूर पाहिलं जाईल. रिप्ले टेलिकास्ट स्लो मोशन मध्ये या ठिकाणी जरूर आमचे तिसरे पंच पाहतायत की हा चेंडू नो बॉल आहे की नाही. थोडाच आहे. नॅशनल स्पोर्ट्सच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट मध्ये जरूर आम्ही पाहिलं इट्स अ नो बॉल. नो बॉल असेल आणि पुढचा चेंडू अर्थातच फ्री हिटचा असेल. 16 धावा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. फ्री हिटचा चेंडू खर तर जरूर पाहायला मिळाला. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग लेग फाईन लेग क्षेत्राकडे स्ट्रोक्स खेळायचा होता परंतु त्यात यश मात्र आलं नाहीये खेळाडूला आणि हा डॉट बॉल आला. पण खरं तर फ्री हिटचा चेंडू होता आणि त्या फ्री हिटचा चेंडू देखील अप्रतिम राहिला हर्षद मोकलचा. 16 धावा स्कोर कार्ड वरती जरूर पाहतोय. षटकातील पुढचा चेंडू आणखीन एक नो बॉल. ओव्हरस्टेपचा हा नो बॉल आहे. कदाचित कॅप्टनला जाऊन सांगावं लागेल परंतु ओमकार मागच्या नो बॉलच्या वेळी देखील गेला होता. कदाचित रनअप चुकतोय असं आपण म्हणूया. जी मार्किंग व्हायला हवी ती योग्य पाहायला मिळत नाहीये. पण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर का आपण विचार केला तर बॉलर्स त्यांचा रनअप मोजतात की किती दुरून आपला चेंडू फेकायचा आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण आपल्या पावलांनी आपला रनअप मार्क करतो. ते व्हायला हवंय. आजकाल क्रिकेट फार पुढे चाललंय. पण हे काही जे नो बॉल्स आलेत या ओव्हरमध्ये कदाचित थोडे महागडे होऊ शकतात राबे टीमला. ओ चांगली गोलंदाजी आहे. चांगली गोलंदाजी. नो बॉल 2 जरूर पाहायला मिळाले परंतु हा देखील कदाचित स्वेअर चेंडू क्रॉस अँगलनी खरं तर आम्ही पाहतोय परंतु नो बॉल नंतर हा व्हाईट बॉल. फ्री हिट जरूर कंटिन्यू असेल. या षटकातील एकूण चेंडू झालेत 4. पाचवा चेंडू मात्र आता डॉट बॉल पाहायला मिळाला. 18 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. आमचे बंधू सुशांत म्हात्रे बाबू मॅच पाहण्यासाठी आणि ते स्कोरिंग करतायत. प्रचंड आवड आहे त्यांना आणि कट्टर समर्थक आहेत रामवाडी टीमचे. मग संघ कोणताही असू द्या त्यांची उपस्थिती नेहमी पाहिले आम्ही. हो शेवटचा चेंडू. याही देखील चेंडूवरती चौकार जरूर वसूल केलाय फलंदाज अतुल वगरेच्या बॅट मधून. हा एक महत्वाचा फटका आणि या 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल डबल टू 22. 2 षटकांचा खेळ संपलाय. 11च्या सरासरीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 22 धावा. स्पर्धेची आजची पहिली रात्र आणि आमच्या अतिथी मंचकावरती चौथीजी म्हात्रे
आमचे अगदी जवळचे मित्र आहेत। खरं तर रोज ज्यांचा कॉल किंवा मेसेज आम्हाला असतोच, परंतु त्यांचं विशेष कौतुक आपण करूया। खास करून ज्या टीम्स त्यांनी गोला केल्यात, विशेष करून फेअरलेस जे ग्रुप आहेत की नो डाऊट ज्या योग्य टीम आहेत त्या टीमींना त्यांनी त्या ग्रुप्समध्ये संधी दिली आणि एवढ्या टीम्स गोला करणं खरं तर खाऊ काम नाही असं आपण म्हणूया। परंतु 34 मात्र्यांना जर का तुम्ही आव्हान द्याल तर ते आणखीन काही टीम्स तुम्हाला गोला करून दाखवतील। अद्याप कदाचित एक ग्रुप कदाचित बाकी आहे आणि लवकरच तो ग्रुप देखील तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहायला मिळेल। 34 मात्रे खरं तर एक उत्कृष्ट खेळाडू, त्याहीपेक्षा एक उत्कृष्ट कर्णधार गावदेवी जिते टीमला खरं तर ज्यांनी लीड केलं आणि खास करून सीताबाई अर्जुन गल्ली म्हटलं की आम्ही त्यांचं आवर्जून नाव घेतो। 34 35 36 रन्स, धावसंख्या 22 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय। अंतिम षटकासाठी प्रणय टावरी, फटका हवेत फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि हा पहिला धक्का रामवाडीचा राजा या टीमला फलंदाज प्रथमेश पाटील बॅक टू द पॅव्हलियन। यस डीजे प्लीज। बाईच्या स्वरूपाने एक सिंगल रन्स जरूर मिळेल आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने व्हाईटसाठी या ठिकाणी पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय। डाव्या स्टिकच्या चेंडू बाहेर आहे असं खरं तर फलंदाजाला वाटतोय, परंतु आमचे ऑफिशियली तिसरे पंच जे के पाटील सर या ठिकाणी जरूर चेक करतील। ऑन फील्ड अंपायर हनुमानजी नाईक, नंदू पाटील यांना जरूर आपण पाहतोय। धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर 2 षटकानंतर 22 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहिल्या। तदनंतर अंतिम षटकातील पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर मिळाली। इट्स अ फेअर डिलिव्हरी। ओहो, चांगला चेंडू आहे। 3 स्टंपच्या मधोमध चेंडू फेकण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल त्या ठिकाणी का घेतली नाहीये हा प्रश्न जरूर उद्भवला असेल। अर्थातच ऑन स्ट्राइकला अतुल वगरे या खरं तर खेळाडूला आपण पाहतो आणि मागच्या बॉल वरती जो DRS घेतला होता व्हाईट साठी, कॉम्बॉक्स मध्ये भरपूर चर्चा खरं तर तिथे आम्ही करतोय। खास करून चेंडू अगदी आतमधून गेला होता, फेअर डिलिव्हरी। एक DRS जरूर गमावला बॅटिंग करणाऱ्या रामवाडीचा राजा या टीमने। ओ स्विच हिटचा फटका, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, स्टँड अँड डिस्पॅच षटकार। तीस धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय। अद्याप ही 2 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल। 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील। पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 9। लास्ट बॉल वरती ओमकारच्या अगेन्स्ट आलेला चौकार,
सेकंड ओव्हर हर्षद मोकल 13. लास्ट बॉलवरती आलेला चौकार ॲनालिसिस खरं तर बिघडवले या 2 चौकारांनी, परंतु कौतुक करावं लागेल रामवाडी टीमचं, ज्या अर्थी त्यांची फलंदाजी आणि खास करून अतुल वगरे ने खरं तर ती सिंगल घेतली नाही, कॉन्फिडन्स खरं तर स्वतःवरती ठेवला आणि मग पुढच्या चेंडूवरती मात्र स्विचिटचा आलेला षटकार आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू खरं तर अप्रतिम राहिला. आणखीन एक डॉट बॉल या इनिंग मध्ये आपण पाहतोय. गोलंदाज प्रणय टावरी षटकातील शेवटच्या चेंडूसाठी खरं तर त्याला आपण पाहणार आहोत. 3 षटकांचा हा सामना आणि टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलं. आई रायबादेवी रावे टीमने फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय टीम रामवाडीचा राजा या टीमला आणि धावसंख्या 29 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. ओ खराब चेंडू आहे, परंतु क्षेत्ररक्षक होता तिकडे, चेंडू मात्र चाललाय सरळ सीमा पार. पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ मॅक्सिमम सिक्सर. पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं बॅटिंग करत असताना टीम रामवाडीचा राजा या टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 34, 34 धावा, 35 धावा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल आणि 36चं टार्गेट या ठिकाणी जरूर सेट केलं गेलंय. असं ऑब्विसली शेवटच्या चेंडू आधी 29 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्या होत्या, परंतु लास्ट बॉल वरती आलेला षटकार आणि मग 35 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्या. 36चं टार्गेट. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 9, सेकंड ओव्हरचा विचार केला तर 13 आणि प्रणय टावरीच्या देखील षटकामध्ये 13 रन्स पाहायला मिळाल्या. एकूण धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर 35 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 36चं टार्गेट. कोण जिंकणार हा सामना? एका ट्रॉफीचा हकदार कोणता संघ होणार? रामवाडीचा राजा की आई रायबादेवी रावे? आई रायबादेवी रावे की रामवाडीचा राजा? मॅच खरं तर रंगतदार होणार यात कोणत्या प्रकारची शंका नाही आहे, कारण की रावे टीमकडे ओमकार पाटील सारखा गुणवान खेळाडू आहे. त्याच्या सोबतीला जर का आपण विचार केला तर प्रवीण पाटील असेल, विशाल पाटील असेल, असे बरेचसे खेळाडू खरं तर त्या डगआउट मध्ये आपण पाहतोय.
पहिल्या षटकासाठी गोलंदाज रमाकांत शर्मा, तर सलामवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतील ओमकार पाटील आणि प्रवीण पाटील. ओमकार पाटील आणि प्रवीण पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. गेम ऑन. 36 टार्गेट, प्रति षटक 12.00 असा रिक्वायर्ड रन रेट या मॅच मध्ये जरूर आपण पाहणार आहोत. डावाला होईल सुरुवात. आजच्या रात्रीतील ही शेवटची इनिंग आणि पहिला चेंडूचा खरं तर सामना करण्यासाठी सज्ज असेल फलंदाज ओमकार पाटील. रमाकांत शर्माचं हे पॉवर प्लेचं षटक. 3 षटकांचा हा सामना. 12च्या सरासरीने करायच्यात रावे टीमला. 36 रन्स. एक वेगवान गोलंदाज, तर त्याच्या समोर एक सुपरस्टार खेळाडू ओमकार पाटील. हो, समोरला मिनी हेलिकॉप्टर. क्षेत्ररक्षणात गडबड. पहिल्या चेंडूवरती ओमकार पाटीलच्या बॅट मधून चौकार. चारशेच्या स्ट्राइक रेटने खर तर सुरुवात केलंय. वेलकम 4 पहिल्या चेंडूवरती जरूर पाहायला मिळाला. 36 टार्गेट. विजयी संघ जरूर एका ट्रॉफीचा हकदार होणार आहे, त्याही पेक्षा मालिका वीर साठी बाईकचं पारितोषिक. हो, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राज मध्ये खरं तर सिंगल रन्स ऍड केली जाईल. 5 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. चला, मॅच रफ अँड टफ होणार. ओमकार की जय जयकार. मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत ओमकार असेल तोपर्यंत सामना असेल. आणि असं नाही, बरेचसे खेळाडू आहेत. प्रवीण असेल, विशाल आहे, बरेचसे खेळाडू आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. रमाकांत शर्मा. हो, चांगला फटका आहे. चेंडू मात्र आलाय समालोचन कक्षाच्या दिशेने. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि दुसरी रन्स मिळाली देखील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. इट्स अ 7 रन्स. 7 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं हे षटक जरूर आपण पाहतोय. 3 षटकांचा सामना. 12च्या सरासरीने 36 रन्स करायच्यात आई रायबादेवी रावे टीमला. एका बाजूला ओमकार पाटील, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज रमाकांत शर्माला आपण पाहतोय. हो, चांगला फटका आहे, परंतु 1 हँडेड कॅच पकडलंय. व्हॉट अ सुपर कॅच. द कॅच ऑफ द नाईट, द कॅच ऑफ द टुर्नामेंट. या कॅच साठी आदरणीय निवृत्ती भाऊ यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. हो, चेंडू दिसलाच नाही, परंतु अशा प्रकारच्या कॅचेस असं आपण म्हणूया की पकडल्या जात नाही तर ते चिकटतात असं म्हणावं लागेल. या कॅच साठी क्षेत्ररक्षक होता अक्षय कदम. या फिल्डरला हॅट्रिक नगरसेवक निवृत्ती पाटील भाऊंकडनं खरं तर हे 500 रुपयाचं कॅश प्राइज झालं. व्हॉट ऑफ सुपर कॅच यार. एका मोठ्या खेळाडूला तुम्हाला जर का बाद करायचं असेल तर अशा प्रकारचे प्रयत्न तुम्हाला करावेच लागतील. आज नशिबाची साथ असं म्हणावं लागेल. काय जबरदस्त कॅच यार. चेंडू दिसलाच नाही. भरपूर वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 1 हँडेड कॅच त्या ठिकाणी पकडली गेली. कॅच ऑफ द नाईट म्हणावं लागेल. नवीन फलंदाज किरण पाटील. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 7 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, कारण की किरण पाटील या खेळाडूकडे देखील भरपूर गुणवत्ता आहे. हा खेळाडू देखील भरपूर सामन्यांमध्ये 1 साइडेड मॅचेस जिंकून देण्याची पॉवर ठेवणारा खेळाडू ऑन स्ट्राइकला आपल्याला पाहायला मिळेल.
हो, समोरला चेंडू होता, बॅटची एज घेत पाठीमागे चेंडू चाललाय. शॉट फाईन लेग क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. रन्स आली एक सिंगल. 8 धावा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 12च्या सरासरीने खर तर 36 धावा करायच्या आहेत आई रायबादेवी रावे या टीमला. दोन्ही डाव्या हाताचे फलंदाज आणि ह्या मैदानावरती खर तर डाव्या हाताचे फलंदाज अतिशय उपयुक्त आहेत. आणि हे 2 खेळाडू खर तर जर का खेळत राहिले तर भरपूर अपेक्षा वाढतील रावे टीमच्या. सिंगल कंप्लीट. थोडी घाई पाहायला मिळाली. दुसऱ्यासाठी प्रयत्न. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? आवश्यकता होती का? आवश्यकता होती का या रनची? डाव्या हाताच्या फलंदाजांबद्दल खरं तर चर्चा सुरू होती. डाव्या हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महत्वाचे राहतील असं म्हणत असतानाच हा फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. रोहन पाटील. आणखीन एक डाव्या हाताचा, क्षमा असावी, राईट हँड बॅट्समन, परंतु जो नॉन स्ट्राईकला आहे. डाव्या हाताचा फलंदाज समोर असेल प्रवीण पाटील. हो, बॅट स्विंग चेंडूला मिस केलंय. षटक संपलंय पहिलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकानंतर 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम आई रायबादेवी रावे संघाची धावसंख्या असेल 2 बाद 8 धावा. 2 बाद 9 रन्स. 2 बाद 9 धावा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतात. येणारे चेंडू बाकी असतील 12 आणि विजयासाठी रन्स करायचे आहेत 27. 12 चेंडू आणि 27चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. ओमकार पाटीलची गमावलेली विकेट, तदनंतर किरण पाटील धावबाद झाला. तर हे 2 मोठे धक्के पहिल्या षटकामध्ये जरूर पाहायला मिळाले. सामना संपला नाहीये अद्यापी असं म्हणूया, कारण की जोपर्यंत प्रवीण पाटील रोहन पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत खरं तर हा सामना रावे टीमच्या बाजूने असेल. 12 चेंडू 27चं समीकरण. 27 रन्स करायच्या 12 चेंडू मध्ये. काय घडेल या मॅच मध्ये? कोणता संघ ट्रॉफीचा हकदार होणार? कोणता संघ आजच्या रात्रीमध्ये क्वालिफायर होईल? हा महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण पाहतोय. बारा चेंडू 27चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहणार आहोत. 9 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला फलंदाज असेल रोहन पाटील. पहा आता येणाऱ्या 2 ओव्हर्स मध्ये किमान एका षटकामध्ये 2 मोठे फटके. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज असेल प्रथमेश पाटील. प्रथमेश पाटील या गोलंदाजाला जरूर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय.
हो शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडू हवेत ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक डाऊन बॉल सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल आणि रन्स मिळाल्या दोन. दोन धाबांच्या मदतीने 11 धावा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतील. 11 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. पाय अतिशय महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये जर का रन्स आल्या राबेट टीम विजयाच्या समीप जाताना आपल्याला पाहायला मिळेल आणि जर का या ओव्हरमध्ये रन्स आल्या नाही तर पुढच्या षटकामध्ये थोडं प्रेशर अधिक वाढेल राबेट टीम वरती. बॅट स्विंग प्ले अँड मिस. गुडलेन स्पॉट वरती चेंडू अतिरिक्त वेगाने आला तदनंतर कीपरच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन चेंडू विसावला. हा निर्धाव चेंडू आहे. षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 11 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 36चं टार्गेट. अद्याप ही विजयासाठी 25 रन्स ची आवश्यकता असेल. ऑफ स्टिकच्या बाहेर आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. मॅचचा टर्निंग पॉइंट ओमकारची कॅच आणि तदनंतर आलेली रनआउटची विकेट. खास करून जर का किरण जिकडे आऊट झाला परंतु सामना अद्याप संपला नाहीये कारण की 9 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. 9 चेंडूमध्ये 25 रन्स करायचे आहेत आणि हे अगदी पॉसिबल आहे. संतोष दादा देखील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आलेत. ते देखील खरं तर स्कोरिंग कार्ड पाहतायत की काय घडलंय. ओ फुल टॉस मिस केलाय. एस्टॅन वरती जाऊन चेंडू आदललाय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज हितेन. अकरा धाबा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 11 रन्स. आणखीन एक धक्का खरं तर राबेट टीमला पाहायला मिळाला. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. सेकंड ओव्हर खरं तर सुरू आहे. चला थोडी घाई करा. रामवाडी टीमला आमची विनंती असेल. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल करत असताना गोलंदाज म्हणून प्रथमेश पाटीलला आपण पाहतोय. व्यूहरचना जर का आपण पाहिली तर डाव्या हाताच्या फलंदाजासाठी डीप मिड विकेट. एक जर का आपण विचार केला तर काऊ कॉर्नर असेल. एक व्हाईडिश लॉंग ऑन असेल. ऑफ साइडला डीप कव्हर पॉइंट आणि एक व्हाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात. चांगला चेंडू आहे. बॉल बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये चेंडूला कलेक्ट केलाय. आणखीन एक डॉट बॉल जरूर पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 7 चेंडू आणि विजयासाठी 25 धाव संख्येचं समीकरण. 7 मध्ये 25 रन्स करायचे आहेत. हो ग्लान्स केलाय. दिशा दिले. मच नीडेड फोर. या चौकाराची होती आवश्यकता आणि तो चौकार मात्र जरूर आलाय फलंदाज हितेनच्या बॅट मधना.
चला थोडी घाई करा, रामवाडी टीमला विनंती असेल. 6 चेंडू आणि 21चं समीकरण. अंतिम षटकासाठी गोलंदाज महेश पाटील. आपला परत आहे ना परत टीमला देणार त्याला विचार टीमला देशील 555 तिथे दोघांना 555. 6 चेंडू आणि 21चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटकासाठी गोलंदाज महेश पाटील. ऑन स्ट्राईकला असेल प्रवीण पाटील. हो, पहिला चेंडू अगदी 3 स्टंपच्या मधोमध परफेक्ट चेंडू पाहायला मिळाला आणि या पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद झालाय. रामवाडीचा राजा हा संघ जर का जिंकला आणि बक्षीस पात्र झाला तर रामवाडीचा राजा ग्रुपचे अध्यक्ष हॅट्रिक नगरसेवक निवृत्तीभाऊ पाटील आणि खंदे समर्थक विनायक भाऊ या दोघांना 555 रुपयाचं पारितोषिक परेश पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे. 12th मॅन जो तुमचा आहे त्याच्याकडे ते पारितोषिक जमा आहे. पुढील फलंदाज प्रणय टावरी या खेळाडूला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 5 चेंडू आणि 21चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. खरं तर मोठे फटके आजच्या रात्रीत पाहायला मिळाले नाही आहेत. ड्यू फॅक्टर खरं तर कारगर ठरला. विकेट थोडी स्लो खेळली असं आपण म्हणूया. मोठ्या धावसंख्या पाहायला मिळाल्या नाहीये. खास करून 10x जे चेंडू आहेत यांचा विशेष परिणाम राहिला या स्पर्धेवरती असं म्हणावं लागेल. आजच्या रात्रीत 10x चेंडू वजनाने थोडे जड असतात, ते फार दूर जात नाही आहेत, हे सर्वांना ठाऊक आहे. खरं तर रजनी क्रिकेट म्हटलं की सिक्सरचे चेंडू अधिक आपण पाहतो या स्पर्धांमध्ये. फुलटॉस चेंडू आहे, खोदून काढावं लागला. यॉर्क केलं होतं, सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल, परंतु रन्स आली 1. एका धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल. 16 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. येणारे चेंडू बाकी असतील 4 आणि विजयासाठी रन्स करायचे आहेत 20. 4 चेंडू आणि 20चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. एका बाजूने टीम रामवाडीचा राजा त्यांना फाईट करत असताना आई रायबादेवी रावे हा संघ. सामना संपला नाही आहे, अद्याप हा सामना आहे. 4 चेंडूमध्ये 20 रन्स करायचे आहेत. आघाडीच्या जर का 2 चेंडूंवरती मोठे फटके आले तर प्रेशर येऊ शकतोय रामवाडी टीम वरती, परंतु ते घडेल का हे देखील पाहावं लागेल. महेश पाटील खरं तर सज्ज झालाय. हो, आणखीन एक. इट्स अ परफेक्ट यॉर्कर. लसित मलिंगाची आठवण करून देणारा हा गोलंदाज आणखीन एका खेळाडूला बाद केलंय. नवीन फलंदाज हर्षद मोकल या खेळाडूला जरूर आपण पाहतोय. आजच्या रात्रीमध्ये जर का आपण विचार केला तर खूप चांगला खेळ रामवाडीचा राजा टीम असेल. भवानी फायटर्स रावे या टीमने देखील एक लढत जिंकली. तदनंतर 11 स्टार तारा संघाने देखील एक लढत जिंकली होती. परंतु आई रायबादेवी रावे या टीमचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. आजच्या रात्रीत शेवटची लढाई खरं तर ते लढतायत. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. आजच्या रात्रीमध्ये
फार लो स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळाल्या. ड्यू फॅक्टर जरूर कारगर ठरलाय. चांगला चेंडू आहे. महेश पाटीलची गोलंदाजी अचूक टप्प्यावरती. आणि जर का आपण विचार केला तर हा सामना अगदी मुठीत राहिलाय आता रामवाडे टीमच्या. काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. 20 रन्स करायचे आहेत. ओहो फुलटॉस आहे. क्षेत्ररक्षक तिकडे नाहीये. चेंडू 4 धावेसाठी निश्चितच जाणार आहे. या 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 20 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. बऱ्याच वर्षानंतर असं आपण म्हणूया, बऱ्याच महिन्यानंतर खरं तर एका मोठ्या स्पर्धेमध्ये ट्रॉफीचा हकदार होत असताना रामवाडीचा राजा या टीमला आपण पाहणार आहोत. लास्ट बॉल, हा लास्ट बॉल आणि हा विजयाचा जल्लोष या ठिकाणी जरूर साजरा केला जाईल. रामवाडीचा राजा हा टीम खरं तर क्वालिफाय झालाय या स्पर्धेमध्ये. अतुल वगैरे मैन ऑफ द मैच के हीरो. आ जाइए अतुल. अतुल आ जाइए प्लीज. अतुल वगैरे आमचे ट्रेनचे परम मित्र आहेत ते अतुल. चला आपण या कृपया करून मॅन ऑफ द मॅच. अतुल यांना विनंती असेल की आपण यायचं आहे.